राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. आमदार दिलीप वळसे पाटील साहेबांचा विजय असो. अजितदादा पवार साहेबांचा विजय असो. विष्णू काकांचा विजय असो. निलेश टेमकरचा विजय असो. शिवाजी निगोटचा विजय असो. हो काका इकडे अवसरी खुर्द पंचायत समिती गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विजयी उमेदवार निलेश टेमकर आहेत. काय वाटते तुम्हाला या विजयाबद्दल? जिल्हा परिषद गटामध्ये खऱ्या अर्थाने आज जो विजय झाला आहे तो वळसे पाटील साहेबांच्या विकास कामांच्या पोचपावतीमुळे आज झालेला आहे आणि सर्व मतदारांनी खऱ्या अर्थाने अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित केली आहे. हा विजय आहे आम्ही अजितदादाला या ठिकाणी मी समर्पित करतो. आणि जिल्हा परिषद बाबत काय विष्णू काका किंवा शिवाजी संपत अतिशय यांचं काकांचा अनुभव आणि एक बैलगाडा मालक म्हणून शिवाजी शेठ संपत होते निघून, त्यामुळे हा जो विजय आहे हा आम्हाला अगोदरच माहीत होता. आम्ही तिन्ही सीटं निवडून येणार आहे. वळसे पाटील साहेबांनी सर्व अभ्यास पूर्ण करूनच आम्हाला तिघांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली होती. किती मताधिक्य मिळाले अंदाजे काय तुम्हाला? मला 2300 मतांनी त्या ठिकाणी माझा तुमचा अंदाज काय होता? माझा 2500 पर्यंत त्या ठिकाणी अंदाज होता. म्हणजे अवसरी खुर्द गाव आणि कोणत्या गावात चांगलं मताधिक्य मिळाले समजले काय? नाही, मी आता सर्व ही माहिती घेऊन या ठिकाणी तुमच्याबरोबर. बरं, आता पुढं काय स्ट्रॅटेजी राहील, काय पुढं मी वळसे पाटील साहेब सांगतील तीच माझी भूमिका राहील? एकंदर जो आता जिल्हा परिषदला जवळजवळ राष्ट्रवादीच्या 3 जागा आल्यात आणि पंचायत समितीच्या जवळजवळ 8 जागा आल्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडं. तर भविष्यात सभापती किंवा उपसभापती पदाचे काही दावेदार आहे का तुम्ही? मी साहेबांच्या पुढं न जाणारा आहे माणूस आहे. साहेब जी भूमिका जी दिशा दिली ती त्या ठिकाणी मी असेल.